विद्यार्थी मित्रांनो, आपण 21 to 30 टेबल्स एकरेगीमध्ये लेखन कसे करावे, त्याचबरोबर लेखनाचा सराव करताना सराव कसा करावा, काळजी कशी घ्यावी आणि लेखनावर उपाय काय याची माहिती समजून घेणार आहोत. त्याचबरोबर पाढे पाठांतर नाही केले तर काय नुकसान होईल, पाढे पाठांतर मी का करावे, त्याचा फायदा काय, नंतर पाढे पाठांतरावर काही ट्रिक्स, सोपी आयडिया आहे का, त्याची माहिती घेणार आहोत. आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण एक तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं आन्सर चॅट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर 21 to 30 टेबल सिंगल लाईनमध्ये लिहिणं हे कोणासाठी उपयुक्त आहे, तर ज्यांचं 11 to 20 टेबल्स पाठांतर झालेलं आहे, लक्षात आहेत, त्या विद्यार्थ्यांनी 21 to 30 टेबलचा सराव करायचा आहे. तर 3री-4थीच्या विद्यार्थ्यांना एकरेगीमध्ये आपण 21 to 30 टेबलचा सराव देत असतो. सर्वात महत्त्वाचं, 2 पाढ्यांमध्ये 2 टेबलमध्ये जी उभी रेष असते ती उभी रेष याच्यात सारखं अंतर असलं पाहिजे, तेव्हाच आपलं लेखन चांगलं होणार आहे. आडवी रेष ही दिलेली असते, पण आडवी रेषेमध्ये सुद्धा जो अंक आपण जी संख्या लिहित असतो ती सारख्या प्रमाणात त्यांचं अंतर डिस्टन्स सारखं असलं पाहिजे. त्यानंतर बघा, आडवी रेष आणि उभी रेष याच्यात जो स्क्वेअर तयार होतो, चौरस तयार होतो, तो चारही बाजूने सारख्या प्रमाणात असलं पाहिजे. 21 to 30 जेही संख्या असतील, नंबर्स असतील, त्या सर्व संख्यांची उंची ही सारखी असली पाहिजे चौ बाजूने. एकंदरीत सार काय 21 to 30 लिहिण्याचा, तर तुमची प्रमाणबद्धता असली पाहिजे. 21 ते 30 पर्यंत पाढे पाठांतर करताना तुम्ही नेहमी उजळणी केली पाहिजे, आठवलं पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे आणि नियमितपणेच सरावाने कोणतीही गोष्ट येत असते. कारण असं सांगतात, प्रयत्नांती परमेश्वर, जो प्रयत्न करत असतो त्यालाच परमेश्वर साथ देत असतो. म्हणून तुम्ही सराव करा, प्रयत्न करा, सातत्य ठेवा. तुम्हाला 21 to 30 टेबल लिहिण्याचा जर तुम्ही नियमित सराव केला तर तुमचं गणिताचे हस्ताक्षर 100% चांगलं होतील. शेवटी बघा, जे 21 to 30 टेबल लिहिल्यानंतर 1 to 0 म्हणजे 10 अंकांचा तुम्ही दररोज सराव करायचा आहे 5 ओळी. 21 ते 30 पाढे पाठ केले नाही तर तुमची गुणाकार आणि भागाकार सोडवण्याची क्रिया जलद गतीने होणार नाही. उच्च शिक्षणामध्ये आणि स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही आणि व्यवहारज्ञान चांगले समजणार नाही आणि परावलंबन जीवन जगण्याची वेळ आपल्या नशिबात येत असते. 21 ते 30 पाढे पाठ करण्याचे फायदे काय, तर तुम्हाला तुमची गणितातली समज, भागाकार या क्रिया जलद गतीने सोडवता येईल. 21 ते 30 पाढे पाठांतराचा तुमचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होणार आहे. तुमची गणितातली गती, अचूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. गणनक्रिया म्हणजेच गुणाकार असेल, भागाकार असेल, विभागणी, तर गुणाकार करताना आपल्याला वारंवार बेरीज करावी लागते आणि भागाकार करताना वजाबाकी करावी लागते. त्याचबरोबर तुमची सगळ्यात महत्त्वाची समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होणार आणि स्मरणशक्ती सुधारत जाणार आहे. काय, तर बौद्धिक क्षमतेत तुमची वाढ होणार आहे आणि पाढे पाठ केल्यामुळे मेंदूचा व्यायाम होत असतो. जलद गतीने गणित सोडवण्यासाठी याचा वापर होत असतो. एलसीएम, एचसीएफ, दशांश, अपूर्णांक, सरासरी जर जलद गतीने सोडवायचं असेल तर पाढे पाठांतर खूप महत्त्वाचं ठरत असतं. त्याचबरोबर मानसिक गणना कौशल्य विकसित होण्यासाठी पाढे पाठ असणे गरजेचे आहे. म्हणजेच एकंदरीत साररित्या आपल्याला असं सांगता येईल की पाढे पाठ करणे शाळेपुरता मर्यादित नाही, तर जीवनभर त्याचा उपयोग होणार आणि तुम्ही पाढे पाठ केलात, स्पर्धा परीक्षा असेल आणि मोठमोठ्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये तुम्ही पाढे पाठ केल्यामुळे
तुमचं भवितव्य 100% घडणार अशी आपण खात्री बाळगूया. तुमची सोपी ट्रिक्स कोणती, त्यासाठी कोणती आयडिया वापरायची, त्यानंतर पाढे जास्तीत जास्त लक्षात कसे ठेवायचे, जास्तीचा सराव काय, तर सगळ्यात महत्त्वाचं आज आपण 29चा टेबल समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं प्रथम दशक स्थानचा घर म्हणजेच 2चा टेबल तुम्ही लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 9 म्हणून 9चा टेबल लिहून घ्यायचा आहे. हा टेबल तुम्हाला सोपा असतो 2 आणि 9चा. त्याच्यानंतर पुढची पायरी 2च्या टेबलमधला प्रत्येक अंक घ्यायचा आहे आपल्याला. बघा 2, 4, 6, 8, 10. त्याच्यानंतर 2 आणि 0 मिळून होतो 2. त्याच्यानंतर हा 9च्या टेबलमधला 9 जसा तसा लिहिलेला आहे. 4 आणि 1 झाले 5. हा 18मधला 8 जसा तसा लिहिलेला आहे. फक्त 9च्या टेबलमधला शेवटचा एकक स्थानचा अंक इथं शेवटी लिहिलेला आहे. मित्रांनो, 29चा टेबल ठेवण्यासाठी आणि तुम्हाला लवकर आठवण्यासाठी 21 × 1 = 29 या पद्धतीने 29 2 58, 29 3 87, 29 4 116 अशा पद्धतीने 29 10 290 इथपर्यंत तुम्ही दररोज सराव केला तर तुमचं चिरकाल 29चा टेबल लक्षात राहणार आहे. त्या 29 + 29 = 58 + 29 = 87 अशा पद्धतीने 29 प्रत्येक आन्सरमध्ये मिळवत चालायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 29च्या टेबलमधली कोणती संख्या योग्य संख्या चॅट बॉक्समध्ये नोंदवायची आहे.